या आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू देव बापाचे आभार मानूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो प्रभू. आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास एकत्र करत आहेस. पवित्र देव बापा, ही तुझी उपस्थिती तू आम्हामध्ये देतोयस प्रभू. आभार मानतो. तुझी उपस्थिती आमच्याकरिता आशीर्वाद आहे प्रभूजी. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये ज्या सर्व गोष्टी होतात देव बापा, त्या आम्हामध्ये देखील तू कर प्रभू. प्रभू, आम्ही मान्य करतो, आम्ही पुष्कळदा तुला आवडत नाही असं जीवन जगतो. पवित्र देव बापा, पुष्कळदा तुला आवडत नाही अशा गोष्टी आम्ही करतो, आम्ही बोलतो प्रभू. आमची क्षमा कर प्रभू, आमची क्षमा कर देव बापा, आमची क्षमा कर राजा. होय पवित्र देव बापा, तू आमची क्षमा कर राजा. आज या पवित्र वारी पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या समोर नम्र करतो प्रभू. तूच एक जिवंत परमेश्वर आहे देव बापा, अजून कोणीही नाही, कोणीही नाही प्रभू. तूच एक आहेस ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. तूच आहेस ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं. तूच आहेस पवित्र देव बापा, ज्याने आमच्या तारणाकरिता आपल्या स्वतःला दिलं प्रभू. तूच आहेस पवित्र देव बापा. आज या पवित्र वारी पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत आहोत, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहोत. तुझी उपस्थिती आम्हामध्ये दे आणि तुझं मोठं काम तू आमच्या जीवनात तू कर. पवित्र देव बापा, आज भक्ती मंदिरात असणाऱ्या प्रत्येकाला तू विशेष स्पर्श कर. तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझ्या सर्व उपकारांसाठी प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी प्रभू, तुझ्या सर्व पुरवठ्यासाठी पवित्र देव बापा, तुझ्या अद्भुत अगाध अशा प्रेमासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचंय प्रभू. तू आमचं सहाय्य कर. आमची विनंती आहे प्रभू, बाहेर भयंकर ऊन आहे, अशा या भयंकर उन्हामध्ये तुझी सावली
पवित्र देव बापा, तुझ्या लोकांवरती तू असू दे. कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. तुझ्या लेकरांचं भक्तीसाठी येणं आणि परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर प्रभू. जी प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकालाही तू स्पर्श कर आणि उत्तम आरोग्य दे. प्रभू देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात प्रभू परमेश्वराला गौरव देऊया. आपल्या सर्वांना येईल 298 नंबरचं गीत, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, सांगळे म्हणतात मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम. आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा देवबापाला जे आवडत नाही त्या गोष्टी आम्ही करतो, अशा गोष्टी आम्ही बोलतो. परंतु तरीही हा प्रभू परमेश्वर देव जो आहे ना, हा आम्हावरती प्रेम करणारा आहे. जशी एक आई असं म्हणतात की आई काय करते, लेकरांच्या चुका कळू देत नाही, सांगत नाही, झाकून ठेवते है ना.
आईचं प्रेम ते आहे ना. आईचं जे प्रेम आहे ना, त्याही प्रेमापेक्षा मोठं प्रेम जे परमेश्वर देव तुम्हावर आणि माझ्यावर करतो, आणि त्याच प्रेमाखातर तो आम्हाला नेहमी क्षमा करतो, तो आम्हाला जवळ करतो. आम्ही कितीही चुकलो तरीही तो मोठ्या प्रीतीने आम्हाला जवळ करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि निश्चितच जे आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत, त्या आपण प्रत्येकाने त्याच्याकडून प्राप्त होणारी क्षमा आणि त्याच्याकडून प्राप्त होणारं, त्याच्याकडून मिळणारं प्रेम याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. प्रभुदेव बापाची स्तुती असो. यावेळी एक स्तोत्र आपण वाचूया. मुजमुले सिस्टर आपल्यासाठी एक स्तोत्र यावेळेस वाचते. स्तोत्रसंहिता 61. हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दीर्घतापासूनही मी तुझा धावा करीतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने, कारण तू माझा आश्रय वेऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहीन. मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन, कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहे. तुझ्या नावाचे भय धरणाऱ्याचे वतन तू मला दिले आहे. तू राजाला दीर्घायू कर. त्यांच्या आयुष्याची वर्ष कैक पिढ्याच्या वर्षा इतकी होत. तो देवासमोर चिरकाल राहो. तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील. असे कर, म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडीत राहीन. देवबाप या वचनावर भरपूर आशीर्वाद देव. स्तोत्रसंहिता 61 आपल्याकरिता सिस्टरांनी वाचलेला आहे. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे दावीद, तो देवाच्या संरक्षणावरती भरोसा ठेवण्याकरिता, विश्वास ठेवण्याकरिता आम्हाला उत्तेजन देतो. आणि फार सुंदर तो म्हणतो वचन 4 मध्ये, तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहीन, मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन. मला असं वाटतं की या दिवसांमध्ये आम्हाला त्याची जास्त गरज आहे ना. पंखांची सावली, पंखांची सावली. भयंकर ऊन असं बाहेर आहे आणि पुष्कळदा या उन्हाचा वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम लोकांवरती पाहायला मिळतो. परमेश्वर देव हा आमचं संरक्षण करणार आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझं संरक्षण करेल. हा परमेश्वर देव आमचं संरक्षण करणारा आहे ना. पुष्कळदा आता हे दिवस आहेत, हे लग्नाचे दिवस आहेत ना. खूप सारे लग्न या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लग्न म्हटलं की मंडप त्या ठिकाणी आला है ना. मग अशा भयंकर उन्हामध्ये पुष्कळदा मनुष्याने घातलेला मंडपही पुरेसा ठरत नाही. त्या मंडपातही उन्हाचा त्रास हा होत असतो. परंतु या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद जे म्हणतो ना की तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहील, तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहील. परमेश्वराचा मंडप ना हा इतका अद्भुत आहे. त्यामध्ये अशा प्रकारे आमच्या जीवाला सुख प्राप्त होतं की त्यामधून बाहेर येण्याची इच्छा होत नाही है ना. आपल्याला माहिती आहे की आपण गुड फ्रायडे ईस्टरला ना, ईस्टरचं आपला प्रोग्राम झाला, चर्च झालं, जेवण झालं, सगळं झालं, परंतु तरीही बरेच जण आतमध्ये बसून होते. किती जणांनी हे नोट केलं मला माहीत नाही, परंतु पुष्कळ जण आतमध्येच बसून होते. कारण काय, बाहेर खूप गरम आहे, आतमध्ये कूलर सुरू आहे आणि वातावरण थंड आहे, उठण्याची इच्छा होत नाही. यापेक्षा कितीतरी अधिक सुखद अशा प्रकारचा मंडप परमेश्वर देव तुम्हाला आणि मला देतो.
त्याच्या पंखाच्या सावलीमध्ये, त्या पंखाच्या सावलीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही है ना. हे तर एक उन्हाचं फक्त एक साधं उदाहरण आहे, परंतु जीवनामध्ये येणारे अनेक कठीण प्रसंग, संकट, वादळ, कुठल्याही प्रकारची परिस्थिती, अशा या सर्वांमध्ये तुम्ही आणि मी परमेश्वराच्या मंडपात त्याच्या पंखाच्या सावलीमध्ये आपण सुरक्षित आहोत. आणि परमेश्वराचं हे संरक्षण आमच्याकरिता रोज रोज आणि रोज आमच्यासाठी उपलब्ध आहे. आज त्यासाठी प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रभू देवबापाची स्तुती असो. परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करण्याची ही वेळ आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देण्याची वेळ आहे. क्वायर बरोबर आपण स्तुती आराधना करणार आहोत. हॅलो चेक, हॅलो चेक चेक. चेक. राजाचा गुलाब शारोना
वाक्याला फार शाहरुख असं प्राप्त होत आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि एक कथा देखील प्रत्येक कथामध्ये देखील म्हणतो की एक मेटाफर देतो की त्राता हा जगताचा, वैद्य हा जगताचा, वैमानिक हा जगताचा. आपण तो तारा हा पहाटेचा, प्रकाश हा जगताचा, शेवटी म्हणतो सीमा आहे जगाचा. खरं जसं पाचव्या कडामध्ये म्हणतो की बाबा लई अंधार आपल्या की माझ्या हृदयात किती देखील अंधार आहे, तर तो प्रभू येशू ख्रिस्त जो माझ्यामध्ये आहे, जो प्रकाश आहे, तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. तो त्या सर्व अंधारात नाही जाणार. कारण की अंधार आणि प्रकाश हे कधी त्यांचा मेळ होऊ शकत नाही. तर प्रभूची आपण स्तुती करूया. आपल्या सर्वांना येणार स्तुती आपण म्हणजे टाळ्या वाजवत प्रभूची आपण स्तुती करूया. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा कभी ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा चाहे दरबार चाहे वो वादों का चाहे दरबार चाहे अल्फा ओमेगा है कोई पुकारेगा अल्फा ओमेगा है ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा खड़े रहो खुदा की नजात के काम देखो ओ डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो खुदा की नजात के काम देखो चुपचाप खड़े रहो ओ डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो पूर्वी हवाएं जब चलती है खुश जमी हो जाती है जब जाता है ऊंची दीवार बन जाती है वो पानियों का ढेर लग जाता है ऊंची दीवार बन जाती है तो डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो निशानों में साथ है तूफानों में साथ है निशानों में साथ है जंग उसकी लड़े मैदानों में साथ है ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा
छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा कभी नहीं 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 छोड़ेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा करेंगे यीशु की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया 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 सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया 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 और रक्त भी बहाया क्रूस पे जीवन दिया और रक्त भी बहाया पापों को मिटा के पवित्र करके पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति दी है हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया 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 राजा राजा दुख संकट से बचाता बचाता वो है हमारा राजा राजा दुख संकट से बचाता बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार क्यों ना उस पर तन मन हारे दे अपना अधिकार ओ जय जयकार करे ओ जय जयकार करे सिंहासन सिंहासन पृथ्वी बनी है आसन आसन स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन पृथ्वी बनी है आसन आसन आकाश उसकी महिमा बताए हस्तकला को दिखाए सारी पृथ्वी उसकी रचना उसका ही है प्रकाश ओ जय जयकार करे
जय जयकार करे ओ जय जयकार करे लक्षात ठेवून प्रार्थनेत जात असताना आपण देवाला वंदन करूया. आम्ही प्रभू धन्यवाद बाबा, येशू धन्यवाद. बाबा, आम्ही तुझी मानता आणि कृपा धन्यवाद येशू. जिंदगी मेरी बदल गई यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई तूने मुझे बचाया तूने मुझे सहाया तूने मुझे बचाया तूने मुझे सहारा मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु धन्यवाद करता रहूंगा मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु धन्यवाद करता रहूंगा धन्यवाद 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 मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था तूने मुझे छुड़ाया अपनी राह पर चलाया तूने मुझे छुड़ाया अपनी राह पर चलाया मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु धन्यवाद करता रहूंगा मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु धन्यवाद करता रहूंगा धन्यवाद 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 यीशु ने ऐसा प्रेम जताया मुझको अपना बेटा बनाया यीशु ने ऐसा प्रेम जताया मुझको अपना बेटा बनाया अपना लहू बहाया जीवन नया दिलाया अपना लहू बहाया
धन्यवाद करता रहूंगा, धन्यवाद 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 धन्यवाद. केवळ धन्यवाद आणि धन्यवाद देऊ शकतो देवा. देवा इथे देवा धन्यवादाची वेदी मानतो प्रभू. देवा आपलं समर्पण केलं पाहिजे. देवा तुला आवडणारं जीवन असावं प्रभू. देवा तुझी इच्छा काय देवा जे आम्ही जाणून घेऊ. देवा तसं आम्ही वागणं नको असं देवा. देवा तुला आवडणाऱ्या जे गोष्टी असतील ते सर्व काढून देवा. देवा तुझ्या मार्गावर चालत बसून सर्व प्रभू सर्व गोष्टींसाठी देवा, सर्व आशीर्वादांसाठी त्या मंडळीसाठी देवा, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रभू आम्ही म्हणतो प्रभू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभू आम्ही स्तुती करतो देवा. देवा तुला जेवढे धन्यवाद देऊ प्रभू तेवढे कमी देऊ. कारण देवा तो आमचा देव आहे देवा, तो आमचा मित्र आहे देवा, तो आमचा बाप आहे देवा. प्रभू आम्ही तुला पुन्हा म्हणतो धन्यवाद असो देवा. जे एक वचन देवा आमच्यासाठी तू टाकून ठेवलं का ते देवा तेव्हा समजण्यास देवा मदत तू करतो देवा. वचन देवा आमच्याकडे आशीर्वाद असतो प्रत्येकासाठी देवा बोलणार असतो. सर्व गोष्टीसाठी आभार मानून आशीर्वाद येशू ख्रिस्त माझं नाव जीवन पोहोचणार बसू. होशेचं पुस्तक आपण काढूया. होशेच्या पुस्तकावर या महिन्यामध्ये आपण अभ्यास करीत आहोत. मागच्याच रविवारपासून आपण त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि मागच्या रविवारी होशेच्या पुस्तकावरती अभ्यास करत असताना, मनन करत असताना प्रामुख्याने आपण होशेचं जे जीवन आहे ते आपल्या समोर आपण ठेवलं. होशेचं जीवन. होशेच्या जीवनावरती आपण मनन करत असताना प्रामुख्याने होशे जो आहे हा समर्पणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला तो पाहायला मिळतो आणि या विषयावरती आपण मागच्या रविवारी अभ्यास केला. होशेचं पुस्तक किती अध्याय आहेत एकूण? 14. मला असं वाटतं या आठवड्यामध्ये ही सर्व अध्याय तुमची वाचून पण झाली असतील एखाद्या वेळेस. आणि ही अध्याय वाचल्यामुळं तुम्हाला लक्षात आलं असेल की होशे संदेष्टा जो आहे त्याचं जीवन हे कशा प्रकारचं आहे, त्याचा संदेश आणि त्याचं जीवन, त्याचं वैवाहिक, त्याचं कौटुंबिक जीवन यामध्ये किती सारखेपणा आहे हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मुळातच परमेश्वराने होशेला जे करण्याकरिता सांगितलं त्यावरून होशेच्या जीवनामध्ये असणारं समर्पण हे आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला मागच्याच रविवारी सांगितलं की होशेचं पुस्तक जे आहे ना हे आपण 2 भागांमध्ये त्याची विभागणी करून त्याचा अभ्यास करू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही 2 भागांमध्ये त्याची विभागणी करतो त्यावेळेस त्याच्या पहिल्या भागामध्ये 1 ते 3 अध्यायांमध्ये एक जिवंत उदाहरण. कोणत्या गोष्टीचं जिवंत उदाहरण? इस्रायल लोकांची बैमानी, त्यांची फितुरी, त्यांनी परमेश्वराचा कसा नाकार केला आणि परमेश्वर त्यांना तरीही प्रेम करतो आणि त्यांच्या पुनर्स्थापनेचं वचन त्यांना तो देतो. या गोष्टीचं जिवंत उदाहरण पहिल्या 3 अध्यायांमध्ये होशेच्या जीवनामधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग 4थ्या अध्यायापासून तर अध्याय 14 पर्यंत त्या ठिकाणी संदेशांची मालिका आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संदेश होशे त्या ठिकाणी देत आहे. आता हे संदेश ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला थोडंसं गुंतागुंतीचं ते वाटेल. म्हणजे कुठून हा संदेश सुरू झाला, हा कुठं संपला आणि आता होशे कोणत्या संदेशाला सुरुवात करत आहे हे थोडंसं समजणं कठीण जाईल. गुंतागुंतीचे संदेश त्यामध्ये तुम्हाला दिसून येतील, परंतु याही सर्व संदेशांची जी मालिका आहे त्यांचा जो विषय आहे तो देखील हाच आहे की देव इस्रायल लोकांना
त्यांनी जी बैमानी केली, ते जे परमेश्वराबरोबर फितूर झालेत, त्यांनी परमेश्वराचा नाकार केला, तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना जवळ करण्यासाठी तो तयार आहे. या विषयांची, या आशयांची एक संदेशांची मालिका तुम्हाला होशेच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. दुसरा जो विभाग त्यामध्ये आहे त्याकडं आपण जाणार आहोत आणि आज त्या विभागावरती आपण मनन करणार आहोत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. परमेश्वर देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तुझं सहाय्य आम्ही मागतो. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरव. तुझं वचन समजण्याकरिता, प्रभू ते स्वीकारण्याकरिता आणि त्याप्रमाणे आचरण करण्याकरिता आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हामध्ये तू ओत. तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या दुसऱ्या विभागाकडं आपण आपलं लक्ष लावत असताना जो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे इस्रायलची दुष्ट वागणूक दाखवण्यासाठी वापरलेली अलंकारिक भाषा. विषय समजला का? पहा, दुसऱ्या विभागामध्ये काय आहे? संदेशांची मालिका आहे. वेगवेगळे संदेश आहे. या संदेशांमधून होशेच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या लोकांना काय सांगत आहे की तुम्ही माझ्याशी कसे फितूर झालात, तुम्ही मला कसं सोडलत, तुम्ही माझा कसा त्याग केला, तुम्ही मला सोडून अन्य लोकांकडं किंवा अन्य देवतांकडं तुम्ही कसे वळलात, ह्या गोष्टी परमेश्वर होशेच्या माध्यमातून आपल्या लोकांना सांगत आहे. मग आता होशे हा संदेश लोकांना देत असताना त्यांची दुष्ट वागणूक त्यांच्या नजरेत त्यांच्या समोर घेऊन येत असताना होशे काही अलंकारिक भाषेचा वापर त्यामध्ये करतो. होशेचं पुस्तक वाचत असताना ही जी अलंकारिक भाषा आहे ना, ती देखील आम्हाला कदाचित कठीण वाटू शकते त्या वचनाचा अर्थ समजण्यासाठी. बरेचसे उदाहरणं या होशेच्या पुस्तकामध्ये आहेत, परंतु काही निवडक, काही मोजके उदाहरणं जे त्यामध्ये त्याने दिलेली आहेत किंवा जी अलंकारिक भाषा त्याने वापरलेली आहे, काहींवरती आज आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून सुरुवात करत असताना होशेचं पुस्तक अध्याय 12 आणि वचन 7 वाचा. होशेचं पुस्तक अध्याय 12 आणि वचन 7. कनानाच्या हाती खोटा ताजवा आहे, जुलूम करणे त्याला आवडते. कनानाच्या हाती खोटा ताजवा आहे, जुलूम करणे त्याला आवडते. आता या ठिकाणी इस्रायलची दुष्ट वागणूक दाखवण्याकरिता होशे कशाचा वापर करतो? खोटा तागडा किंवा खोटे तराजू. ताजवा काय आहे? त्याचा अर्थ खोटे तराजू. इस्रायल लोक हे कसे त्यांच्या जीवनामध्ये फितूर झालेले आहेत हे सांगण्यासाठी या अलंकारिक भाषेचा वापर होशे या ठिकाणी करतो, ज्यामध्ये खोटं तराजू याचा उल्लेख तो करतो. आणि या खोट्या तराजूच्या माध्यमातून लोकांची बैमानी व त्यांची फसवेगिरी ही तो लोकांच्या समोर तो घेऊन येतो. खोटं तराजू कशाचं दर्शक आहे? फसवेगिरीचं. मला असं वाटतं की वर्तमान काळातही बऱ्याचदा खोटे तराजू जे आहे त्याचा उपयोग केला जात असतो, है ना. वेगवेगळ्या प्रकारे बोलत असताना या म्हणीचा किंवा या वाक्याचा उपयोग आजही करताना आपल्याला दिसतील. काय अर्थ आहे त्यामधून? फसवेगिरी, खोटे तराजू, है ना. आपण दुकानामध्ये गेलो, आपण भाजीपाला घ्यायला गेलो, बाजारात गेलो, आपण घेतले 2 किलो, आपल्याला मिळाले किती?
1.5 किलो मिळाला. अर्धा किलो काय केलं, अर्धा किलोनी आपण फसवण्यात आलो. आणि आज तुम्ही जर मार्केटला गेलात तर ही गोष्ट सहज आहे, बरं, सर्रास आहे. आणि पुष्कळदा आपणही त्याच्याशी ना त्या गोष्टीबरोबर आपणही ॲडजस्ट झालेला आहोत. आपल्यालाही कळतं की बाजारात गेल्यानंतर निश्चित या ठिकाणी मला फसवल्या जात आहे, परंतु पर्याय आता त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपणही दुर्लक्ष करतो, आपणही त्यामध्ये हुशार आहोत. आपणही काय करतो, भाव कमी करून आम्ही त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. फसवेगिरी मार्केटमध्ये, बाजारामध्ये, व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स, परंतु त्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून जी फसवेगिरी आहे ही आज आपल्या सर्वांना समजते. या ठिकाणी देखील होशे आपल्या लोकांना, या इस्रायल लोकांना तो संदेश देत असताना ह्याचा उपयोग तो करतो. फसवेगिरी. इस्रायल कणानाच्या हाती काय आहे, खोटं तराजू आहे. आणि त्याला काय आवडतं, त्याला फसवेगिरी त्या ठिकाणी त्याला आवडते. आपण मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस उपास प्रार्थनेमधून गेलो, आपण एक विषय त्या ठिकाणी पाहिला. येशू मंदिराचं शुद्धीकरण करतो. कशाला येशू मंदिराचं शुद्धीकरण करतो? काय चालू होतं त्या ठिकाणी, काय चालू होतं त्या ठिकाणी? वास्तविक पाहता तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी ज्या सर्व गोष्टी होत्या त्या येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या. मंदिराचं चलन त्यांना त्याच आवारात मिळावं, लोकांना अर्पण करण्यासाठी हवी ती अर्पणं त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध असावी, त्यांना लांबून आपल्यासोबत घेऊन येण्याची आवश्यकता नसावी. लोकांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. परंतु त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं होतं? फसवेगिरीमध्ये झालेलं होतं. लुबाडणूक त्या ठिकाणी चालू होती, लोकांना त्या ठिकाणी फसवल्या जात होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला ही सर्व फसवेगिरी पाहिली, ही सर्व बाजारपेठ ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी पाहिली, त्याला त्या ठिकाणी क्रोध आला. मंदिराच्या आवेशाने त्याला ग्रासून टाकलं. आणि मग त्याने त्या ठिकाणी काय केलं हे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी माहीत आहे. प्रियांनो, परमेश्वर देव आपल्या लोकांकडून प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा याची अपेक्षा करतो. देव जेव्हा आपल्या लोकांकडे पाहतो तेव्हा त्याला काय अपेक्षित आहे? त्याला प्रामाणिकपणा अपेक्षित आहे, त्याला विश्वासूपणा अपेक्षित आहे. हा प्रामाणिकपणा आमच्या कामांमध्ये, आमच्या व्यवसायांमध्ये, आमच्या सेवेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये हा प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा त्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि फार महत्त्वाचं आहे की हाच प्रामाणिकपणा, हाच विश्वासूपणा देवाच्या लोकांना जगापासून वेगळं करतो. हाच प्रामाणिकपणा आणि हाच विश्वासूपणा देवाच्या लोकांना जगापासून वेगळं करतो. जर देवाचे लोक जगामध्ये गेल्यानंतर जगासारखंच वागू लागलेत, जगासारखीच फसवेगिरी आम्ही करू लागलो, आम्हीही लुबाडणूक करणारे जर त्या ठिकाणी झालोत, आम्हीही जगामध्ये गेल्यानंतर आम्ही जर मनुष्याबरोबर विश्वासू नाही, जर आम्ही प्रामाणिक नाही, तर प्रियांनो जगामध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वेगळेपणा त्या ठिकाणी दिसून येणार नाही. आणि परमेश्वराची ही फार स्पष्ट इच्छा आहे की देवाचे लोक जे आहेत ना, हे वेगळे त्या ठिकाणी दिसून यायलाच पाहिजे. तुमचा आणि माझा वेगळेपणा हा जगाच्या समोर फार स्पष्टपणे दिसावा, ही देवाची इच्छा तुमच्याकडून आणि माझ्याकडून आहे. आणि म्हणून हा संदेश ज्या वेळेला होशे त्या ठिकाणी देत आहे, तो लोकांना आव्हान करतो की ते जे खोटं तराजू आहे, ती जी फसवेगिरी आहे, ती तुम्ही सोडून द्या. आणि तुम्ही काय करा, तुम्ही परमेश्वराकडं परत तुम्ही वळा. आणि त्यासाठी
सुरुवातीच्या वचनांमध्ये याकोबाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. याकोबाच्या उदाहरणासाठी 12वा अध्याय होशेचा वचन 2, होशेचा 12वा अध्याय वचन 2, ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा यहुदा बरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करेल, त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल. मग याकोबाचं आचरण कसं आहे? समोर वचन 3 मध्ये, गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली, तो आपल्या भरजवाणीत असता देवाबरोबर झगडला. आता याकोबाचं जे जीवन आहे ते आपल्याला माहीत आहे. पुष्कळ जण त्याला फसविणारा म्हणून देखील त्या ठिकाणी म्हणतात. गर्भाशयात असताना त्याने आपल्या भावाची टाच धरली, त्यानंतर आपल्या भावाला असेल, आपल्या वडिलांना असेल, त्याने कसं फसवलं. परंतु त्याने काय केलं? समोरचं वचन म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला. त्याने रडून देवाची करुणा भागली, त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले, तेथे तो आमच्या बरोबर बोलला. याकोब हा परमेश्वराकडे वळला आणि तेच उदाहरण होशे हा इस्रायल लोकांना देत आहे. आम्हाला माहिती आहे की याकोब कोण आहे? इस्रायलच्या पूर्वजांपैकी एक आहे. हाच याकोब आहे ज्याचं नाव बदलून इस्रायल करण्यात आलेलं आहे आणि तेच इस्रायल नाव या संपूर्ण राष्ट्राला आम्ही पाहतो. आणि त्याच इस्रायल लोकांना या ठिकाणी होशे त्यांच्या फसवेगिरीबद्दल दोष देतो आणि त्यांना आव्हान करतो की त्यांनी परत फिरावं, त्यांनी परत फिरावं, देवाकडं त्यांनी वळावं. वचन 6 त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, दया व न्याय यांचे पालन कर, आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा. आपल्या देवाकडं वळ. प्रियांनो, फसवेगिरी, लुबाडणूक ही देवाला मान्य नाही. खोटे तराजू आणि फसवेगिरी जी आहे ना, ही देवाला वीट आणणारी आहे. ही बाब तेव्हाही देवाच्या लोकांमध्ये होती, ते लोक त्या प्रकारे वागत होते. आज तुम्ही आणि मी ह्यापासून सावध असायला पाहिजे. आज आपण या ठिकाणी सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. सर्व्हिसला आपण आहोत. कोणी शिक्षक आहे, कोणी नर्स आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणाचा व्यवसाय आहे, कोण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ना. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमची आणि माझी नेमणूक परमेश्वराने केलेली आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना, त्या ठिकाणी सेवा करत असताना आम्ही विश्वासू असावं. आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आमची सेवा आम्ही द्यायची आहे. परमेश्वर देव आमच्याकडून याची अपेक्षा करतो. दुसरं जे त्या ठिकाणी आहे 8वा अध्याय वचन 8, 8वा अध्याय वचन 8 वाचा. इस्रायलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत. त्या ठिकाणी जी दुसरी उपमा किंवा दुसरी अलंकारिक भाषा जी त्या ठिकाणी वापरलेली आहे, इस्रायल कसं झालेलं आहे? टाकाऊ भांड्यासारखे झाले आहे. इस्रायल कसा झालेला आहे? देवाचे लोक, इस्रायल लोक हे कसे झालेले आहेत? तर ते टाकाऊ भांड्यासारखे त्या ठिकाणी झालेले आहेत. तर वास्तविक पाहता आम्हाला माहिती आहे की देवाचे निवडलेले पात्र, ज्याद्वारे देव स्वतःची जगाला ओळख करून देतो. लक्षात घ्या, इस्रायल लोकांना संदेश देत असताना होशे म्हणतो की इस्रायल जे आहे ते टाकाऊ भांड्यासारखं झालेलं आहे. टाकाऊ म्हणजे निरुपयोगी, आता जे कुठल्याही उपयोगाचं नाही. आता जे पात्र, जे भांड देवाला आनंद देऊ शकत नाही, व्यर्थ झालेला आहे, अशा भांड्यासारखा इस्रायल झालेला आहे. हा तोच इस्रायल आहे ज्या लोकांना परमेश्वराने निवडलं. कशासाठी निवडलं? की याच लोकांच्या द्वारे देव स्वतःची जगाला ओळख करून देणार होता. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस देवाने इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं, किती अद्भुते परमेश्वराने या लोकांच्या जीवनामध्ये केली.
या लोकांच्या द्वारे संपूर्ण मिसर फारो यांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं, त्यांनी अनुभवलं. एवढंच नव्हे तर हे इस्रायल लोक ज्या वेळेला राणामधून भटकत होते तेव्हा त्यांच्यासाठी ज्या सर्व अद्भुत गोष्टी परमेश्वराने केल्या त्या सर्व अद्भुत गोष्टींच्या द्वारे त्या आजूबाजूच्या राष्ट्रांना या इस्रायल लोकांचा धाक पडलेला होता. कोणी त्यांना आपल्या हद्दीमधून आपल्या राज्यामधून जाण्याची परवानगी देऊ इच्छित नव्हते. भय त्या ठिकाणी होतं. देवाने या इस्रायल लोकांच्या द्वारे मोठमोठे काम त्या ठिकाणी केलेले आम्हाला दिसून येतात. परंतु आता होशे म्हणतो की इस्रायल हे टाकाऊ भांड्यासारखं झालेलं आहे. इस्रायलने आपली उपयुक्तता त्या ठिकाणी गमावली आहे आणि ते निरुपयोगी झाले आहे. काय केलं असं इस्रायलने की ज्यामुळं ते निरुपयोगी झाले? का बरं होशे या ठिकाणी संदेश देत असताना इस्रायलला टाकाऊ भांड म्हणतो? ते तर निवडलेलं आहे, ते त्या राष्ट्रावर तर देवाचं प्रेम आहे. परंतु तरीही होशे कठीण आणि कडक शब्दांमध्ये त्यांना म्हणतो की आता ते टाकाऊ भांड्यासारखं झालेलं आहे. काय कारण आहे याचं? का बरं होशे असं म्हणतो? पुन्हा आम्हाला फिरून पाहायला मिळतं की इस्रायल लोक यांनी काय केलं? आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांबरोबर त्यांच्यामध्ये ज्या लोकांना त्यांनी राहू दिलं त्यांच्याबरोबर ते समरूप झाले, त्यांच्या सारखे ते झाले. प्रियांनो, जेव्हा देवाने निवडलेले लोक हे इतरांबरोबर किंवा जगाबरोबर जगातील गोष्टींबरोबर समरूप होतात ना, त्याचा परिणाम आम्हाला हा दिसून येतो की आम्ही देवासाठी जणू काही निरुपयोगी त्या ठिकाणी झालेलं असतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला रोमकरासच्या पत्रात काय सांगतं? या युगाबरोबर समरूप व्हा. चुकलं का? काही चुकलं? काय चुकलं? या युगाबरोबर समरूप होऊ नका. तरी आम्ही होतोच, ज्यावेळेस आम्ही या युगाबरोबर समरूप होतो प्रियांनो, आमची परिस्थिती देखील होशे जे या लोकांना म्हणत आहे की निरुपयोगी झालेले आहेत, टाकाऊ भांड्यासारखे झालेले आहेत. आणि म्हणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की दानिएलाचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल, अभ्यास आपण करू, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी या ज्या तरुणांना त्या ठिकाणी पकडून नेण्यात आलं होतं, हे तरुण त्या तिथं गेल्यानंतरही, बाबेलच्या राज्यात गेल्यानंतरही त्यांनी आपला वेगळेपणा कसा टिकवून ठेवला? ते त्यांच्याबरोबर समरूप झाले नाही. त्यांना जे काही मिष्टान्न खायला देत होते त्यांचा त्यांनी नाकार केला. त्यांनी स्वतःचा वेगळेपणा त्या ठिकाणी जपून ठेवला. ज्यावेळेस नबुकदनेसराने उंच मूर्ती केली आणि सर्वांना म्हटलं की तिच्या पाया पडायचं, हे लोक पडले नाही. परिणाम काय झाला? तप्त भट्टीमध्ये टाकण्यात आलं. तिघांनाही त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं, परंतु ते घाबरले नाही. त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी नकार दिला की आम्ही त्या मूर्तीला नमन करणार नाही. त्यांना माहिती आहे की त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला तप्त भट्टीत टाकतील. परमेश्वर देव आम्हाला सोडवेल किंवा नाही सोडवेल तो त्याचा भाग, परंतु आम्ही आमचा वेगळेपणा सोडणार नाही. भट्टीत टाकलं. काय परिणाम झाला? नबुकदनेसराने पाहिलं की ह्यांचा देव सामर्थ्यशाली आहे. आपण तर तिघांना बांधून टाकलं, परंतु 4 जण आतमध्ये मोकळे फिरत आहेत. परत बाहेर बोलावलं. असं म्हटलेलं आहे की ती एवढी तप्त भट्टी होती, परंतु तिच्या भट्टीचा, त्या ज्वालेचा, त्या आगेचा गंधही यांच्या शरीराला लागला नाही. परमेश्वर देव सांभाळणारा आहे, परमेश्वर देव संरक्षण करणारा आहे. परंतु आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्ही त्या परमेश्वरासाठी
आमचा वेगळेपणा टिकवून ठेवू इच्छितो का? हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही आमचा वेगळेपणा त्या ठिकाणी टिकवून ठेवतो ना, देवाचं गौरव त्यामध्ये होतं. पुष्कळदा आम्हाला भीती वाटते की अरे याचा परिणाम काय होईल, अरे याचा परिणाम काय होईल. प्रियांनो, आम्हाला परिणामाचा विचार करण्यापेक्षा देवाच्या आज्ञेचा विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे जास्त आशीर्वादाचं आमच्यासाठी आहे ना. दार्यावेशच्या कारकिर्दीमध्ये दानियेलाही सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. कशासाठी? कारण प्रार्थना केली. काय आज्ञा होती? कोणीही आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही. सगळ्यांनी ऐकलं, परंतु दानियेलाने आपला वेगळेपणा त्या ठिकाणी सोडला नाही. तो त्याच्या नियमाप्रमाणे त्याच्या खोलीत गेला, आपली खिडकी त्याने उघडली आणि त्याने प्रार्थना केली. परिणाम काहीही होऊ द्या, देव आम्हाला त्यातून सोडवणार किंवा नाही सोडवणार हा नंतरचा भाग आहे, परंतु आम्ही त्याच्याबरोबर विश्वासू आणि प्रामाणिक आहोत की नाही हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आम्हाला आमचा वेगळेपणा जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. जर आम्ही वेगळेपणा टिकवून ठेवू शकलो नाही तर या इस्रायल लोकांना जे होशे म्हणतो की ते टाकाऊ भांड्यासारखं झालेलं आहे, ते निरुपयोगी झालेलं आहे. आता या पात्रापासून, आता या भांड्यापासून देवाला कुठल्याही प्रकारचा आनंद होणार नाही. आणि किती सोपं आणि किती स्पष्ट आहे. जर देवाचे लोक जगाबरोबर समरूप होऊन आपलं जीवन जगू लागले तर निश्चितच त्यामध्ये देवाला आनंद नाही. परंतु ज्यावेळेस देवाचे लोक आपल्या जीवनामध्ये निर्णय घेतात की मी माझ्या प्रभूसाठी, त्याच्या आज्ञेसाठी माझा वेगळेपणा मी टिकवून ठेवेल, त्यामध्ये प्रियांनो परमेश्वराला आनंद आहे आणि तुमचं आणि माझं जीवन हे त्याच्यासाठी मोठ्या उपयोगाचं बनतं. त्याच्यानंतर तिसरी उपमा जी त्यांना देण्यात आलेली आहे, 7वा अध्याय आणि वचन 8 वाचा. 7वा अध्याय वचन 8. एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो, एफ्राईम न उलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. या ठिकाणी आणखीन एक अलंकारिक भाषा किंवा उपमा या ठिकाणी इस्रायलला देण्यात आलेली आहे आणि ती काय आहे? एफ्राईम हा राष्ट्रांमध्ये मिसळतो, ज्यावर आताच आपण बोललो. आणि त्यामुळं एफ्राईम कसा झालेला आहे? न उलटलेल्या भाकरीसारखा तो झालेला आहे. न उलटलेल्या भाकरीसारखा. आता ही उपमा मला असं वाटतं स्त्रियांना फार स्पष्टपणे समजेल. आणि न उलटलेली भाकर ज्यावेळेस पुरुषांच्या ताटात येईल, स्त्रियांनी भाकर बनवावी, चपाती बनवावी आणि न उलटलेली अशी प्लेटमध्ये आणून द्यावी. त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. न उलटलेली भाकर इफ्राईमला, इस्रायल लोकांना या ठिकाणी होशे म्हणतो की ते न उलटलेल्या भाकरीसारखे आहे. एका बाजूने पूर्णपणे कच्ची असलेली भाकर, पीठच पीठ. एका बाजूने कदाचित चांगली भाजल्या गेली आहे, कदाचित जळाली पण असेल, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र ती कच्ची आहे, पीठच ती आहे. या भाकरीची उपमा या इस्रायल लोकांना देण्यात आलेली आहे, ज्याद्वारे अर्धवट अंतःकरण, पूर्णपणे देवाकडे न वळणे, दुहेरी जीवन जगणे आणि देवाबरोबरच मला जगातल्याही गोष्टींची आस असणे याचं ते दर्शक आहे. न उलटलेली भाकर, एका बाजूने कच्ची, अर्धवट अंतःकरणाचे है ना, पूर्णपणे देवाकडं न वळणे, दुहेरी जीवन जगणे है ना. अर्धवट न उलटलेली भाकर जी असते ना, तिला 2 बाजू आहेत. एका बाजूने भाजलेली आहे तर दुसऱ्या बाजूने कच्ची आहे. अशा प्रकारे दुहेरी बाजू असलेले, दुहेरी जीवन जगणारे जे आहेत त्यांना
या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते न उलटलेल्या भाकरीसारखे आहे. इस्रायल लोक याच प्रकारे आपलं जीवन जगत होते. मुळात त्यांची आवश्यकता ही होती की ज्या देवाने त्यांना एवढं समृद्ध केलं त्या देवाला ते विसरतात, त्याचा त्याग करतात, त्याच्याकडं फिरण्यासाठी ते नकार देतात आणि त्या ठिकाणी कणान किंवा कणांचे जे देवता आहेत, जबाल दैवत त्या ठिकाणी आहे, हे जमिनीच्या सुपीकतेसाठी फार सामर्थ्यशाली आहे असा जो विश्वास त्या कणांच्या लोकांचा होता, आजूबाजूच्या लोकांचा होता, त्या विश्वासाप्रमाणे समरूप होणे, त्या विश्वासाप्रमाणे हे लोक देखील त्या देवतांना धूप जाळणे, त्यांची पूजा अर्चा करणे, त्या विधींमध्ये सहभागी होण्याचं हे लोक त्या ठिकाणी करत होते. हे लोक विसरले की देवाने यांना कसं समृद्ध केलं. वास्तविक पाहता देवच खऱ्या अर्थाने जो या आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, ज्याने मनुष्याला निर्माण केलेला आहे, तोच परमेश्वर मनुष्याला समृद्ध करणारा आहे. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. परंतु प्रियांनो, हे लोक विसरलेत आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो. आम्हाला देवाने कसं त्या अरण्यातून चालवलं, या दुधामधाच्या प्रदेशात देवाने आम्हाला कसं आणलं. आमचं तर हा राष्ट्र पण नव्हतं, ही जागा आमची नव्हती, ही घरं आमची नव्हती, ही द्राक्षाची मळे आमची नव्हती, ही शेती आमची नव्हती, आमचं काहीच नव्हतं. हे सर्व देवाने आम्हाला दिलं, हे सर्व त्या ठिकाणी ते विसरलेत. आणि ज्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे देवाकडं वळायचं होतं ते देवाकडं वळले नाहीत. देवबापाची पण आराधना चालू आहे, मंदिरातही देवबापाची आराधना चालू आहे आणि उंच ठिकाणी जाऊन धूप जाळण्याचे प्रकार देखील त्या ठिकाणी ते करत आहेत. दुहेरी जीवन जगत आहेत. आणि म्हणून होशे त्या ठिकाणी त्यांना संदेश देतो की इफ्राईम जे आहे ते न उलटलेल्या भाकरीसारखा आहे, तो राष्ट्रांमध्ये मिसळतो. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात येतं की का देवाचं वचन आम्हाला सांगतं की या युगाबरोबर समरूप होऊ नका. ज्यावेळेस तुम्ही आणि मी या युगाबरोबर समरूप होतो, आम्ही देवासाठी निरुपयोगी होतो आणि आमची अवस्था ही न उलटलेल्या भाकरीसारखी होते. आता तुम्ही पहा, देवाने इस्रायल लोकांना निवडलं, त्यांच्याबरोबर आपला करार केला. देवाने तुम्हाला आणि मला निवडलं. ही मंडळी जी येशूच्या रक्ताने नवीन कराराच्या द्वारे आज देवाची मंडळी आहे ना. एका बाजूला इस्रायल लोक आहे, एका बाजूला चर्च आहे, मंडळी आहे. प्रियांनो, आम्हाला हे फार महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टी इस्रायल लोकांनी केल्यात त्या गोष्टी आम्ही करू नये. आम्ही त्या गोष्टी करू नये. मंडळीने, चर्चने, ज्याला या मंडळीला देवाने जेव्हा या जगापासून वेगळं केलेलं आहे, आम्ही त्या युगाबरोबर समरूप होऊ नये. या जगाबरोबर आम्ही समरूप होऊ नये. जगाच्या ज्या पद्धती आहेत, जगाच्या ज्या चालीरीती आहेत, यापासून आम्ही स्वतःला सांभाळावं. कारण जर आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं तर जो परिणाम इस्रायल लोकांवरती झाला तोच तुमच्यावर आणि माझ्यावरती देखील होतो. जसे ते देवासाठी निरुपयोगी झालेत, व्यर्थ झालेत, आज मंडळी देखील प्रभावहीन होताना आम्हाला दिसून येते जेव्हा ती युगाबरोबर, जगाबरोबर समरूप होते. ज्यावेळेस आम्हीही दुहेरी अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो, आमची अवस्था देखील अशीच असते. दुहेरी जीवन जगणे काय असतं? काय असतं दुहेरी जीवन जगणे? है ना, मी आहे काहीतरी वेगळा, परंतु मी दाखवतो काहीतरी वेगळा. दोन प्रकारचं दुहेरी जीवन. मी आतून काहीतरी वेगळं आहे, परंतु मी लोकांच्या समोर मी स्वतःला काहीतरी वेगळंच सादर करतो. हे देवाला आवडत नाही. आमची आवश्यकता काय माहिती आहे? मी आतून जसा आहे
तसं मी माझा स्वीकार करायला पाहिजे. आणि देवाचं वचन आणि देवाचा आत्मा जो आहे ना, तो मला आतून बदलण्याचं काम करत आहे. कोणीही परिपूर्ण नाही. तुम्ही किंवा मी, आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. आपल्या ठाई पुष्कळ चुका आहेत, आपल्या ठाई पुष्कळ उणीवा आहेत, परंतु आमची आवश्यकता आहे की आम्ही त्या चुकांना, आम्ही त्या उणीवांना स्वीकारावं. परमेश्वराच्या समोर आम्ही स्वतःला घेऊन यावं आणि परमेश्वराला, त्याच्या आत्म्याला आम्हाला आतून बदलण्यासाठी योग्य प्रतिसाद आम्ही द्यावा. पुष्कळदा आम्ही हे न करता आम्ही जसे आहोत तसे स्वतःला लपवून ठेवतो. लोकांच्या समोर वेगळं जीवन असतं आणि आमचं आतून आम्ही काहीतरी वेगळेच असतो. परंतु परमेश्वर देव आमच्याकडं पाहतो. आमची गत, आमची अवस्था, आमची परिस्थिती ही त्या न उलटलेल्या भाकरीसारखी होऊ नये, ही परमेश्वराची इच्छा आमच्यासाठी आहे. प्रियांनो, चौथं जी उपमा त्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी आम्हाला पाहायला मिळते. अजूनही पुष्कळ उपमा त्यामध्ये आहेत, परंतु आपण सर्व नाही पाहणार. ही एक शेवटची उपमा आपण त्या ठिकाणी पाहूया. 2 अध्याय आणि वचन 15. 2 अध्याय आणि वचन 15. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन, आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन. ती आपल्या तरुणाच्या दिवसातल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. आता या वचनामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं की आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईल. आता ही अलंकारिक भाषा त्या ठिकाणी आहे. अखोर खिंड देईल म्हणजे काय करेल हे पुष्कळदा आम्हाला समजायला कठीण जाऊ शकतं. अखोर खिंड देईल म्हणजे नेमकं काय देईल? आता वास्तविक पाहता या वचनामध्ये आशेचं वचन त्या ठिकाणी आहे, पुनर्स्थापनेचं वचन त्या ठिकाणी आहे. अखोर खिंड मी त्यांना देईल. आशेचे द्वार होण्याकरिता अखोर खिंड मी त्यांना देईल. अखोर खिंड काय झालं होतं त्या ठिकाणी? कोणाला आठवतं? अखोर खिंड त्या ठिकाणी काय झालं होतं? अखोर खिंड म्हणजे कोणती खिंड माहितीये का? त्रास देणारी खिंड. अखोर म्हणजे काय? त्रास देणारी. अखोर खिंड म्हणजे त्रास देणारी खिंड. आणि त्या ठिकाणी काय झालं होतं? यहोशुवाचं पुस्तक काढा. यहोशुवाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 24 पासून 26 पर्यंत. यहोशुवाचं पुस्तक उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशुवा. मला असं वाटतं एखाद्या वेळेस आपल्याला याची पण आवश्यकता आहे ना. लवकर पुस्तकाकडे वळतच नाहीये आपण. यहोशुवा 7 आणि वचन 24 पासून 26 पर्यंत. सापडलं का? ओके. वचन 24 पासून 26 पर्यंत ज्या वेळेला आपण वाचतो त्या ठिकाणी आम्हाला आखानाच्या संदर्भात वाचायला मिळतं. आखानाने काय केलं की आय नगरातून ज्यावेळेस आय नगरावरती त्या आय नगराला यहोशुवाच्या आज्ञेवरून हेरून घेण्यात आलं. लोकांनी येऊन सांगितलं की तिथं सगळ्यांनी जाण्याची गरज नाही, ते 3-4 हजार लोक गेले तरी पुरेसे आहेत ह्या संपूर्ण नगरासाठी. आणि मग ते जातात, परंतु त्या ठिकाणी इस्रायल लोकांचा काय होतो? मोड होतो. इस्रायल लोकांचा पराभव होतो. त्यांना आय नगराच्या लोकांपुढून पळून जावं लागतं. आणि मग यहोशुवाला हे समजत नाही की असं का झालं, देवाने आपल्याला त्यांच्या हाती का दिलं, का आपल्या जीवनात असं झालं. आणि मग ज्या वेळेस ते सर्व त्या ठिकाणी पाहतात, चिठ्ठ्या टाकतात, त्यावेळेला आखानाची चिठ्ठी निघते. आणि मग आखानाने काही वस्तू आपल्या डेऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या होत्या. जगा, रुपे, सोन्याची वीट, या काही गोष्टी आखानाने आपल्या डेऱ्यामध्ये लपवून ठेवल्या होत्या, गाडून ठेवल्या होत्या. आणि त्यामुळं देवाचा क्रोध या लोकांवरती भडकलेला होता आणि म्हणून ते त्या ठिकाणी हरलेत. मग काय करण्यात आलं? ते सर्व आखानाच्या डेऱ्यातून काढून आणण्यात आलं. आखान ते सर्व
त्या वस्तू, आखाणाचे सर्व लोक ना, त्याचं होतं नव्हतं ते सर्व त्याच्या संपत्तीसह या अखोर खिंडीमध्ये त्यांना टाकण्यात आलं आणि काय करण्यात आलं? दगडमार त्या ठिकाणी त्यांना करण्यात आली. आणि त्या ठिकाणी यहोशुआ असं म्हणतो की तू आम्हाला त्रास दिला आणि म्हणून देव आता तुला त्रास देत आहे. देव तुला त्रास देईल आणि म्हणून त्या अखोर खिंड जी आहे तिला त्रास देणारी खिंड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तीच गोष्ट, तीच खिंड होशे जो आहे या ठिकाणी वापरत आहे आणि आता असं म्हणत आहे की आशेचं द्वार व्हावं म्हणून मी तुम्हाला, म्हणून काय देण्यात येईल? अखोर खिंड देण्यात येईल. आता नेमकं या ठिकाणी काय म्हणायचं आहे? अखोर खिंड ज्या ठिकाणी आखाणाला आणि त्याच्या लोकांना दगडमार करून मारण्यात आलं, परंतु होशे म्हणतो की आशेचं द्वार व्हावं म्हणून ती खिंड तुम्हाला देण्यात येईल. मित्रांनो, तीच खिंड, अखोर खिंड, ती पुनर्स्थापनेच्या दृष्टीने देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहता येतं. पुनर्स्थापनेच्या दृष्टीने आम्ही या अखोर खिंडकडं पाहू शकतो. कारण त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी ज्यावेळेस आखान आणि त्याच्या सर्व लोकांना शासन करण्यात आलं, त्यानंतर पुन्हा देवाने यहोशुआला सांगितलं की आता तुम्ही त्यांच्यावर चालून जा. आणि मग त्यानंतर जेव्हा यहोशुआ आणि इस्रायल लोक या आय नगरावरती चालून गेले, त्यांना त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. एका बाजूला आखानाच्या पापामुळं ते हरले, परंतु ज्यावेळेस आखानाला शिक्षा झाली, आखानाला शासन झालं, त्यानंतर ते लोक त्या ठिकाणी विजय पावले. प्रियांनो, ही अशीच परिस्थिती आहे. मनुष्याच्या पापामुळं आम्ही अधोगतीला जातो, परंतु देव आम्हाला पुन्हा उंच करणारा, पुन्हा आम्हाला उभं करणारा आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, त्या आखाणाच्या खोऱ्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहणार, त्या ठिकाणी अखोर खिंडीकडे ज्यावेळेस आम्ही पाहणार, त्या ठिकाणी आमच्या असं लक्षात येईल की प्रायश्चित्त त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि ज्यावेळेस आम्ही नवीन कराराकडे येतो, तुमचं आणि माझं प्रायश्चित्त कोण आहे? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं प्रायश्चित्त आहे. तुम्ही आणि मी जे पूर्वी पापात होतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्तात्मक मरणाद्वारे आम्हाला जीवनाची आशा प्राप्त झालेली आहे. आणि तेच होशे या ठिकाणी आपल्या लोकांना सांगत आहे की आशेचं द्वार व्हावं म्हणून अखोर खिंड जी आहे ती तुम्हाला देण्यात येईल. आखाणाचं मरण त्या ठिकाणी प्रायश्चित्ताचं मरण म्हणून आम्ही त्याकडं पाहू शकतो. भविष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मरण पावला आणि त्याच्यामुळं जे जीवन आम्हाला मिळालं, जी आशा आम्हाला मिळाली, ती आम्ही या ठिकाणी पाहू शकतो. प्रियांनो, देव आपल्या लोकांना नेहमीसाठी कधीही सोडून टाकत नाही. तो नेहमी काय करतो माहिती आहे? तो आम्हाला एक आशेची संधी किंवा एक आशा तो आमच्या ठाई निर्माण करतो. तो आमच्या ठाई आम्हाला संधी देणारा आमचा प्रभू परमेश्वर म्हणून आम्हाला दिसून येतो. जरी इस्रायल लोक हे व्यभिचारात आहेत, देवाचा त्याग करणे हा आध्यात्मिक व्यभिचार हे लोक करत आहेत. ते देवाकडं वळायला तयार नाहीत. ते सर्व प्रकारच्या फसवेगिरीमध्ये, दुष्टाईमध्ये त्यांचं जीवन जगत आहेत. परंतु तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो आणि आशेचं द्वार म्हणून अखोर खिंड त्यांना देण्यात येईल ही आशा त्यांना त्या ठिकाणी तो देतो. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे देवाचे लोक आहोत, प्रियांनो, ते आमच्यासाठी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की देव आम्हाला कधीही सोडत नाही किंवा कधीही तो टाकत नाही. तो नेहमी ह्या प्रयत्नात असतो की आम्हाला कसं जवळ करता येईल, आम्ही कसं आमच्या वाईट मार्गांकडून फिरणार, आम्ही कसं आमच्या त्या दुष्टतेकडून वळणार, आम्ही कसं त्या सर्व वाईट गोष्टी ज्यामुळं
आम्ही देवासाठी निरुपयोगी झालेले आहोत, न उलटलेल्या भाकरीसारखे झालेले आहोत, आम्ही जे टाकाऊ भांड्यासारखे झालेले आहोत, त्या आम्हाला पुन्हा कसं त्याच्या जवळ घेऊन येता येईल, कसं आम्हाला उपयोगाचे पात्र बनवता येईल, कसं एकवार पुन्हा आम्हाला प्रभावी या जगामध्ये बनवता येईल, कसं एकवार पुन्हा आमची एक नवीन ओळख या जगामध्ये निर्माण करता येईल, या प्रयत्नात तुमचा आणि माझा परमेश्वर असतो प्रियांनो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला नेहमीच आशा आहे. आम्ही आमच्या जीवनातल्या कुठल्याही स्तराला असू द्या, ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटेल की आता सगळं संपलं, परंतु तेथूनही आम्ही पुन्हा जर आमची दृष्टी आमच्या परमेश्वराकडे लावली तर तो एवढा सामर्थ्यशाली आहे की तो आम्हाला पुन्हा आपल्या जवळ घेऊन येणारा आणि आम्हाला पुन्हा एकदा ती आमची ओळख आम्हाला प्राप्त करून देणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे प्रियांनो. आणि म्हणून आज परमेश्वर देवबापाचं वचन, ज्या उपमा या इस्रायल लोकांना त्या ठिकाणी देण्यात आल्यात, खोटं तराजू, टाकाऊ भांड, न उलटलेली भाकर, अखोर खिंड, या सर्व उपमांच्या माध्यमातून आज परमेश्वर देव तुमच्याशी आणि माझ्याशी काय बोलत आहे, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आपल्या मनामध्ये आपण देवाच्या आत्म्याला बोलण्याची संधी देऊया. आज तो आमच्याशी काय बोलत आहे. ज्यावेळेस मी खोटं तराजू ही उपमा इस्रायल लोकांना पाहतो, माझ्या जीवनात फसवेगिरी आहे काय, मी माझ्या कामामध्ये प्रामाणिक आहे काय, मी माझ्या सेवेमध्ये प्रामाणिक आहे काय, हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला विचारायचा आहे. प्रामाणिकपणे जे उत्तर आम्हाला आतून मिळतं ते आम्हाला मान्य करायचं आहे. कदाचित आमच्याकडे वेगवेगळी कारणं असू शकतात की यामुळं मी असं केलं, यामुळं मी असं करतो. परंतु प्रियांनो, सर्व कारण बाजूला ठेवून जे आम्हाला आतमध्ये जाणवतं की मी आज काय करत आहे, आम्ही ते स्वीकारावं. देवाने मला निवडलेलं आहे, मी देवाच्या उपयोगाचा आहे, परंतु काय युगाबरोबर समरूप होऊन मी निरुपयोगी झालोय काय, टाकाऊ भांड्यासारखं आज माझं जीवन आहे का, मी देवासाठी कुठल्याही उपयोगाचा नाही अशी आज आमची अवस्था आहे काय. आम्ही पुन्हा फिरू शकतो, आम्ही देवाकडे वळू शकतो, आम्ही देवाकडे वळू शकतो. त्या न उलटलेल्या भाकरीसारखं आज आम्ही दुहेरी जीवन जगत आहोत काय. मी अजूनही माझ्या देवाकडे पूर्णपणे फिरलेलो नाही, मी अजूनही मला परमेश्वरही पाहिजे, परंतु मला जगातल्या गोष्टी देखील पाहिजे. आज माझी अवस्था अशी आहे काय. आम्ही स्वतःला विचारावं आणि आज आमचं मन आम्हाला काय उत्तर देतं आम्ही ते स्वीकारावं. देवाच्या लोकांनो, तुम्ही निवडलेले लोक आहात, तुम्ही देवाच्या उपयोगाचे आहात. तुमच्यासाठी बहुमोल रक्त किंमत म्हणून ओतण्यात आलेलं आहे, प्रायश्चित्त झालेलं आहे, किंमत भरून दिलेली आहे. आशा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आणि जी संधी आज आम्हाला प्राप्त होते, आम्ही देवाकडे वळावं, आम्ही देवाकडे वळावं आणि देवबापासाठी आम्ही आमचं जीवन जगावं. प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये सोपवून देतो. पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवून देतो प्रभू. तू आमचं सहाय्य कर. आज जे तू आमच्या अंतःकरणाशी बोलत आहे ते आम्ही समजून घ्यावं आणि पवित्र देव बापा मान्य करावं आणि आम्ही तुझ्याकडे वळावं ही कृपा कर. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. जण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुबंध देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव,
जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.